वेलकम टू ऑल स्टुडंट्स. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमच्यासाठी पुन्हा एकदा येत आहे. क्लास 6 मॅथमॅटिक्स या विषयामध्ये चॅप्टर नंबर 2 अँगल्स या पाठामध्ये आपण आज टाइप्स ऑफ अँगल्स बघणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला द टू स्टिक्स lie one upon the other या ठिकाणी दोन काड्या आहेत. त्या रंगीत काड्या एकावर एक स्थिर ठेवलेल्या आहे. परंतु या काड्यांमध्ये आपण बघतो देयर इज नो चेंज इन देअर पोझिशन. त्याच्या मूळ स्थितीमध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला दिसत नाही. तर आपण या ठिकाणी बघूया. द अँगल विच मेजर 0 डिग्री इज कॉल्ड अ झिरो अँगल. या ठिकाणी एकावर एक दोन स्टिक आहे. यामुळे तयार झालेला कोन कोणता, तर शून्य कोन. याच मूळ स्थितीला आपण थोडा बदलत जर एक काडी स्थिर ठेवलेली आहे आणि वरची दुसरी काडी याला जर आपण रोटेट करायला सुरुवात केली तर तुमच्या निश्चितच लक्षात येईल की हा या ठिकाणी कोणाचा कोणता प्रकार याच ठिकाणी आपल्याला दिसत आहे. 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा जो मोठा आहे, मोर दॅन 0 डिग्री, बट तो 90 डिग्री पेक्षा लहान आहे, बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड अ ॲक्यूट अँगल. इज कॉल्ड अन ॲक्यूट अँगल. तर ज्याप्रमाणे हळूहळू आपण ही स्टिक वरती घेऊन जाऊ त्याप्रमाणे तो ॲक्यूट अँगलच होईल. जोपर्यंत तो 89 डिग्रीच्या पुढे जात नाही, म्हणजे 90 डिग्री पर्यंत तो जात नाही, तोपर्यंत हा कोन कोणता आहे, ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन. मोर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड अन ॲक्यूट अँगल. याचे उदाहरण बघत असताना आपल्याला रोज मुलांना आवडणारा पिझ्झा सगळ्यांना माहिती आहे ना. त्या पिझ्झामध्ये जे पीसेस असतात त्या पीसेसचा कोणता अँगल तयार झालेला आहे तो आपण निश्चित निरीक्षण करावा आणि चित्रासह काढून ठेवावा. आत्ताच आपण या ठिकाणी दोन प्रकारचे कोन बघितले. फर्स्ट द नेम ऑफ झिरो अँगल अँड देन नेक्स्ट अन ॲक्यूट अँगल. सो व्हॉट इज द नेम ऑफ अँगल? अँगल ए, बी and C is a acute angle. In this figure, keeping one stick in place, एक स्टिक या ठिकाणी स्थिर आहे आणि दुसरी स्टिक या ठिकाणी टर्न घेत त्या 90 डिग्री पर्यंत पोहोचली. म्हणजेच हा कोणता कोन तयार झाला, 90 डिग्री, कम्प्लीट 90 डिग्री. म्हणूनच याला काय म्हणतात आपण, काटकोन. म्हणजेच काटकोणाचं माप किती असतं, 90 अंश असतं. म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं हा कोणता कोन तयार झाला आहे, राईट अँगल. मग या कोणाचे वाचन करत असताना अँगल ए, बी, सी इज अ राईट अँगल किंवा अँगल सी, बी, ए इज अ राईट अँगल. म्हणजे बी हा यांचा कोणता पॉइंट झाला, कॉमन पॉइंट झाला. याचप्रमाणे आपण ही स्टिक हळूहळू पुढे सरकवत गेलो. आता या ठिकाणी बघितलं तर ही एक स्टिक स्टेबल आहे, स्थिर आहे आणि दुसरी स्टिक ही 90 अंशापेक्षा पुढे सरकलेली आहे. म्हणजेच दिस इज द ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. इथे तुम्हाला 180 डिग्री दिसत आहे, याच्यापेक्षा ती कमी आहे पण 90 डिग्रीपेक्षा ती जास्त आहे. म्हणजेच 90 डिग्रीच्या पुढे जेव्हा ती सरकली तिथून तो ऑब्ट्यूस अँगल सुरू झाला. आपण या ठिकाणी आकृतीमध्ये बघत असताना हा कोणता कोन दिसत आहे आपल्याला, हा विशाल कोन दिसत आहे. हा 180 डिग्री पर्यंत येईपर्यंत तो कोणता कोन होईल, तो ऑब्ट्यूस अँगल होईल. या ठिकाणी तुम्ही बघताय 180 डिग्रीपेक्षाही तो कसा आहे, कमी आहे. मग हा कोणता कोन झाला, तर अन ऑब्ट्यूस अँगल. दिस अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. हा अँगल 90 डिग्री पासून निघून 180 डिग्रीच्या आत जोपर्यंत असेल त्या अँगलला कोणता अँगल म्हटला जाईल, अन अँगल विच मेजर्स
more than 90 degree but less than 180 degree is called an obtuse angle. मग या कोणाचे माप आपल्याला लिहिताना जो माप या ठिकाणी प्रोट्रॅक्टर मध्ये ठेवून आपण मेजरमेंट घेऊन जो दिलेला असेल तो या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी ज्याप्रमाणे राईट अँगलचे कोणाचे वाचन आपण केले त्याचप्रमाणे ऑब्ट्यूस अँगल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जो 90 डिग्री पेक्षा जास्त आहे पण 180 डिग्री पेक्षा तो कमी आहे. सो रीड दिस नेम ऑफ अँगल. अँगल ABC इज अ ऑब्ट्यूस अँगल. कोन ABC हा विशाल कोन आहे. ऑल स्टुडंट्स ऑब्झर्व दिस डायग्राम. ऑब्झर्व दिस ऑब्जेक्ट. ही आकृती जर तुम्ही बघितली तर यामध्ये तुम्हाला 180 डिग्री पेक्षा कमी दिसत आहे म्हणून तो अजूनही ऑब्ट्यूस अँगल आहे. परंतु जेव्हा ही स्टिक कंप्लीट 180 वरती येईल तेव्हा हा कोणता अँगल झाला. या ठिकाणी आपल्याला एक सरळ स्ट्रेट लाईन दिसत आहे. स्ट्रेट लाईन दिसत आहे म्हणजे 0 डिग्री पेक्षा तो मोठा होऊन तो 180 डिग्रीच्या तिथे येऊन थांबला. म्हणूनच या कोणाला 180 डिग्रीचा कंप्लीट 180 डिग्री म्हणजेच स्ट्रेट अँगल सरळ कोन असं म्हटलं जातं. अन अँगल ऑफ मेजर 180 डिग्री इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. सो व्हॉट इज द नेम ऑफ अँगल. या सरळ कोणाचे नाव आपण कसं लिहिणार तर अँगल ABC किंवा अँगल CBA इज अ स्ट्रेट अँगल. परंतु इथे बघत असताना प्रत्येक अँगल्समध्ये आपल्याला इथून निघालेल्या कोणाकडे लक्ष असणं गरजेचं आहे. हा कोण या ठिकाणी दर्शवत आहे की तो कोणत्या प्रकारचा कोण आहे. या ठिकाणी हाफ सर्कल या ठिकाणी जो झाला म्हणजेच तो हाफ सर्कल म्हणजेच काय आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. एक स्टिक या ठिकाणी स्थिर आहे परंतु एक स्टिक या ठिकाणी आपल्याला अँगलचा प्रकार दर्शवत आहे. आता 180 डिग्रीवर आलेली स्टिक आपण हळूहळू खाली घेऊया. जशी जशी ही खाली जात आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनो हा इथून झालेला तो जो अँगल आहे हा असा वाढत 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 चालला. हा जेव्हा 180 डिग्री पेक्षा जास्त झाला म्हणजेच मोर दॅन 180 डिग्री बट कम्प्लीट दिस इज अ 360 डिग्री. सो लेस दॅन 360 डिग्री. असाच याप्रमाणे हा जेव्हा अँगल 180 डिग्रीच्या पुढे 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 पेक्षा जास्त होत जातो तेव्हाच या कोणाला कोणते कोण म्हणतात माहिती. व्हॉट इज द नेम ऑफ दिस अँगल इज दिस इज द रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. या ठिकाणी दिलेल्या कोणाचे निरीक्षण करा. हा रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल कोन. हा 0 डिग्री पासून निघून 90 डिग्री कंप्लीट 180 डिग्री करून तो मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड अ रिफ्लेक्स अँगल. हा प्रविशाल कोन आहे. या प्रविशाल कोनाला ओळखण्यासाठी सर्वात मोठ्या विद्यार्थ्यांची जी चूक होते ती असा कोन दिसला की विद्यार्थी याला ऑब्ट्यूस अँगल विशाल कोन म्हणतात. परंतु मुलांनो इथे लक्ष न देता तयार झालेला कोन अँगल या राऊंडकडे त्याचं लक्ष असावं. हा राऊंड जेव्हा 90 डिग्रीच्या आत असेल तेव्हा तो ॲक्यूट अँगल असेल. कंप्लीट 90 डिग्री असेल तेव्हा तो राईट अँगल असेल आणि जेव्हा तो मोर दॅन 90 डिग्री होत 180 डिग्री पर्यंत येईल किंवा त्याच्या आधी येईल तेव्हा तो ऑब्ट्यूस अँगल होईल. परंतु 180 डिग्री झाला म्हणजेच तो स्ट्रेट अँगल झाला. 180 डिग्री पेक्षा मोर दॅन 180 डिग्री झाला तो 180 डिग्रीच्या स्ट्रेट अँगलच्या खाली आला म्हणजेच तो कोणता कोन तयार होतो रिफ्लेक्स कोन म्हणजेच प्रविशाल कोन या ठिकाणी तो तयार होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका असते की प्रविशाल कोन हा कुठपर्यंत असतो. तर विद्यार्थ्यांनो याचा राऊंड हा जसा जसा वाढत जाणार हा कंप्लीट 360 डिग्रीच्या आधी कंप्लीट तो 359च्याही थोडा पुढे गेला तरी तो प्रविशाल कोनच आहे. तो रिफ्लेक्स कोन आहे. याच पुढे ऑब्झर्व दिस अँगल. हा जर कोन तुम्ही बघितला दिस अँगल इज अ
and measure greater than 180 degree but less than 360 degree is called reflex angle. हीच स्टिक या ठिकाणी कंप्लीट करून जेव्हा ती 0 डिग्री वरती येईल म्हणजेच तिने राऊंड घेऊन पूर्ण केल्यानंतर तो कंप्लीट सर्कल अँगलचा सर्कल झाला. म्हणजेच तो कोणता अँगल झाला? कंप्लीट अँगल. म्हणजेच याला पूर्ण कोन असं म्हटलं जातं आणि पूर्ण कोनाचे माप हे 360 डिग्री एवढं असतं. या ठिकाणी निरीक्षण करा, 360 डिग्री कंप्लीट दिसत असताना तो कंप्लीट कोन, कंप्लीट अँगल कसा ओळखावा, पूर्ण कोन आहे कसा ओळखावा? तर या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये हा पूर्ण सर्कल कंप्लीट करून या ठिकाणी तो पूर्ण झालेला आहे असा लक्षात आल्यानंतर तो कोणता कोन असतो? 360 डिग्रीचा कंप्लीट अँगल असतो. अँड अँगल ऑफ मेजर 360 डिग्री इज कॉल्ड अ कंप्लीट अँगल.